मिरजेतील म्हैसाळ रोडवरील असलेल्या अनधिकृत जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा छापा. लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त. मिरजेतील म्हैसाळ रोडवरील असलेल्या अनधिकृत जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 22 मोटारसायकली, 4 चारचाकी वाहन आणि जुगार साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तर तब्बल 60 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जुगार अड्ड्यावर मध्यरात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या कारवाईने मात्र मिरज शहरात एकच खळबळ माजली आहे. मिरजेत म्हैसाळ रोडला हॉटेल टर्निंग पॉईंट या ठिकाणी अनधिकृत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षकांनी 2 विशेष पथके स्थापन केली. या पथकांनी मिरज म्हैसाळ रोड रस्त्यावरील हॉटेल टर्निंग पॉईंट या ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री छापा टाकला. या छाप्यात तब्बल 62 जणांना ताब्यात घेऊन 22 मोटारसायकली, 4 चाकी वाहने व जुगारामध्ये वापरण्यात येणारे जुगार साहित्य तसेच काही रोख रक्कम पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईने मात्र मिरज शहरात खळबळ माजली आहे. पोलीस ठाणे हद्दीत टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी चालल्या असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती माननीय पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय बातमीदाराबरोबर मिळाल्याच्या अनुषंगाने त्यांनी पाठवलेल्या पथकातील PI स्वामी तसेच PSI अफरोज पठाण व स्टाफ यांनी काल रात्री टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी छापा घातला. सदर ठिकाणी 62 इसम हे 3 पत्ती ताशपत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत. त्या सर्व 62 लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्या छाप्यामध्ये एकूण 4,25,000 रुपये रोख तसेच 20 मोटरसायकल, 4 चारचाकी व 1 रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण 54,82,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर इस्मांविरोधात मिरज शहर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा पुढील तपास API गांधीनगर मिरज शहर पोलीस ठाणे हे करेल.